शेवटपर्यंत पाठीशी राहणार आणि वाचवण्याचा प्रयत्न करणार? नाही, त्यांना वाचवता येणार नाहीये. हा. म्हणजे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना वाचवणं शक्यच नाहीये. हम्म. कारण अक्षरशः जर आता अशा लोकांना जसं मी म्हटलं, की ज्यांची इतकी घरं, इतक्या जमिनी, इतकी काही कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे आणि ते जर अशी जे घर आहेत ते बळकावायला लागले, त्यांना काय म्हणायचं? म्हणजे आर्थिक दुर्बळ जर ही व्यक्ती असेल, तर मग बाकीच्यांना काय म्हणायचं अशी परिस्थिती आहे. विलास मला तर वाटतं उलटं न्यूज 18 लोकमतनी त्यांच्या प्रत्येक घराचे आणि त्यांच्या गाड्यांचे फोटो दाखवले पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला, की बाबा हे इतके आर्थिक दुर्बल आहेत, की त्यांच्याकडे हे आहे त्यांचं घर, हे त्यांचं घर. अशी जी 7 घरं, 5 गाड्या, अ, 16 कोटीच्या जमिनी, हे सगळं दाखवलं पाहिजे लोकांपर्यंत. म्हणजे लोकांना इतका धक्का बसेल, की हे चाललंय काय? आणि हे जे सो कॉल्ड म्हणतात ना, की आम्ही वरच्या कोर्टात अपील करू, न्यायाची अपेक्षा करू वगैरे, वगैरे. तर कसला न्याय आणि काय हे लोकं बोलतायत तसं मला मला तर खरंच खूप हसू येतंय सगळं बघून. नाही, सामान्य माणसाच्या मनात चीड आणणारच आहे ताई हे. त्याचं कारण असं आहे की आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये 10-10 माणसं राहतात हो. म्हणजे हो ना. आळीपाळीने येऊन तिथं राहणारी माणसं आहेत. हे ज्या हो ना. जिल्ह्यात आले त्या जिल्ह्यातली परवा आम्ही बातमी दाखवली की आपलं पुढचं लेकरू सुद्धा परिस्थितीमुळे विकण्याची वेळ तिथे येते. काल एकाने कर्ज फोडता येत नाही म्हणून किडनी विकली हो. आणि आज एवढी घरं असताना सुद्धा सरकारचं घर यांना लाटायचं असतं. आणि हे आता आरोप नाही आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की यांनी लाटलेलं आहे. आणि अशा अगदी. प्रकारे सुद्धा यांना वाचवण्यासाठी जीव धजावतोय, ही किती मोठी गोष्ट आहे खरं तर. आणि सामान्य माणसाला निश्चितपणे चीड आणणारी ही बाब आहे. पण बघूया की कशा प्रकारे वाचवलं जातो. सुमितकडे मी पुन्हा जाणार आहे. सुमित, आतापर्यंत त्यांची आजारपणाची काही हिस्ट्री तुम्हाला कळू शकली? मी शोधत होतो आता की त्यांना आजारपण काय काय झालेलं आहे, आतापर्यंत काय झालेलं आहे का, तुम्हाला काही मिळू शकलेलं आहे का? कोणतीही माहिती या सगळ्या संदर्भातली दिली जात नाही आहे, सांगितलं जात नाही आहे किंवा ते याआधी कधी इथे ॲडमिट होते का, या सगळ्या संदर्भातली माहिती नाही आहे. आज अचानक त्यांना ते आधी गायब झालेले होते आणि त्यानंतर ते माणिकराव कोकाटे नेमका गेला कुठे, म्हणजे एक नाटक होतं आठवतं आपल्याला, त्यानुसार असं विचारलं जात होतं, हा प्रश्न विचारला जात होता. पण आत्ता मिळालेल्या माहितीनुसार ते इथे रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावरती आज अचानक त्यांना उपचारांसाठी दाखल केलं आहे. नेमकं त्यांना काय होतं आहे, काय आजार आहे, कशासाठी त्यांना इथे ॲडमिट केलं आहे, या सगळ्या संदर्भातली कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही आहे. पण हो, 11वा शेवटचा मजला आहे आणि त्या शेवटच्या मजल्यावरती तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू झालेले आहेत. त्यांच्या आजारासंदर्भातली माहिती कदाचित काही वेळात दिली जाईल. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा कोर्टाचा निर्णय येईल, पोलीस प्रशासन त्यानंतर काय कारवाई करेल, पोलीस इथेच येतील का, इथेच त्यांना अटक करतील का, की त्यांना बेल मिळते आणि बेल मिळाल्यानंतर त्यांच्यावरती इथेच उपचार सुरू राहणार आहेत, की मग ते पुन्हा बरे होऊन हा घरी शेवटचा परततील? मजला नाहीये, हे हा पाहणं शेवटचा महत्त्वाचं असेल. प्रयत्न पण आहे. तुर्तास राज्याचे अटक क्रीडा टाळण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे असं म्हटलं जात आहे. मी येतो. अमित मोडक माझे सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अमित, ज्या प्रकारे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला सुद्धा चालढकल झाली, वाचवण्याचा प्रयत्न झाला, राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि कायदेशीर पळवाटांचा फायदा घेण्यात आला, आज पुन्हा तेच घडतंय का? बिलकुल विलास, कारण हीच गोष्ट जर सामान्य नागरिकासोबत घडली असती तर काय झालं असतं आणि आता काय होतंय. जर आपण नियम बघितले आणि कोर्टाचे आतापर्यंतचे निर्णय बघितले तर या अगोदरच माणिकराव कोकाटेंची आमदारकी तातडीने रद्द व्हायला पाहिजे होती. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आतापर्यंत काढून घ्यायला पाहिजे होतं. आज कॅबिनेटची बैठक होती आणि त्या अगोदरच हा निर्णय व्हायला पाहिजे होता, कारण कोर्टाचा निर्णय काल आलेला आहे परंतु यातला एकही नियम माणिकराव कोकाटे यांना लागू करण्यात आलेला नाही आहे. आजही माणिकराव कोकाटेंची आमदारकी शाबूत आहे, ते त्यांच्या मंत्रिपदावर शाबूत आहे आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल किंवा त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत कारवाई करण्यात का आली नाही याचं उत्तर कोणाकडूनही देण्यात येत नाही आहे. आपण एक प्रकारे बघितलं तर मंत्रिमंडळ किंवा आता हे महायुतीचं सरकार आहे, सर्वजण फुटबॉल खेळत आहेत की हा निर्णय अजितदादांनी घ्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे की मग विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायला पाहिजे. खरे आणि आत्ता जी बातमी आपल्यापर्यंत येते की त्यांचं असं म्हणणं आहे की विधिमंडळापर्यंत ही माहितीच पोहोचली नाही की माणिकराव कोकाटेंना ही शिक्षा झालेली आहे 2 वर्षाची, त्यांना त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट निघालेलं आहे. म्हणजे सर्वच्या सर्व कारभार एक प्रकारे विलास आपण विचार केला तर लाल फिशशाहीमध्ये कसा गुंडाळता येईल, कशी कारणं देता येईल आणि ही कारवाई जितकी पुढे ढकलता येईल. एक प्रकारे बघितलं तर हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत माणिकराव कोकाटेंच्या विरोधात कुठलीही कारवाई होणार नाही हे क्लिअर दिसतं. आपण पण हे पटणार कसं अमित, हे पटणार कसं?
जर नाशिकवरून मुंबईपर्यंत येण्यासाठी समृद्धी महामार्ग बांधला, एवढं वेगवान प्रवास झालेला आहे, ईमेल पासून सगळं आहे, कोकाटे जाऊन कोर्टात पोहोचतायत पण कागदपत्र सचिवालयात पोहोचत नाहीत, हे पटणार कसं? हीच तर गंमत आहे विलास या सगळ्या खेळची, की जेव्हा यंत्रणा ठरवते, जेव्हा प्रशासन ठरवतं तेव्हा त्यांचा वेग वाढतो आणि जेव्हा ते ठरवतात तेव्हा त्यांचा वेग मंदावतो. जेव्हा त्यांचा वेग मंदावतो तेव्हा त्यांच्याकडे कारणं देखील असतात. आता नाशिक पोलीस म्हणतात की त्यांच्यापर्यंत कोर्टाच्या निर्णयाची कागदपत्र पोहोचलेली नाही आहेत. आपण सर्वात पहिले ब्रेक केली बातमी की लीलावती हॉस्पिटलमध्ये कोकाटे आहेत. मग नाशिक पोलिसांनी आतापर्यंत मुंबई पोलिसांशी संपर्क साधला का? मुंबई पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत का गेले नाही? अटक वॉरंट जारी होऊन इतका वेळ झाला तरी कुठल्याही प्रकारची पोलिसांच्या स्तरावर आतापर्यंत हालचाल का होत नाहीये? तिकडे म्हणतायत की नाशिक पोलिसांची बैठक सुरू आहे, इकडे सांगितलं जाते की मुंबई पोलिसांची बैठक सुरू आहे. आता इथं मुंबई पोलीस कारवाई करणार की मग नाशिकचे पोलीस मुंबईत येणार? हा सर्व एक प्रकारे जी प्रशासकीय आपण म्हणतो ना फाईल इकडून तिकडे नाचवणे, प्रशासकीय उत्तरं देणे, त्या सर्व खेळामध्ये आतापर्यंत ही सर्व कोकाटेंविरुद्धची कारवाई अडकून ठेवण्यात आलेली आहे. जोपर्यंत हायकोर्टाचा निर्णय येणार नाही विलास, तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही. एकदा हायकोर्टाचा निर्णय आला आणि तो जर कोकाटेंच्या विरोधात गेला तर दुसऱ्या मिनिटाला कोकाटेंचा राजीनामा देखील आपल्याला झालेला मिळेल. त्यांच्या विरुद्ध मुंबई पोलीस लीलावतीत पोहोचलेले देखील आपल्याला दिसतील आणि त्यांची आमदारकी रद्द झालेली देखील आपल्याला दिसेल. हे सर्व 3:30च्या अगोदर होईल जर 3 वाजेपर्यंत हायकोर्टाने निर्णय दिला आणि तो माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लागला. तोपर्यंत काहीही होणार नाही. सर्व मंत्रिमंडळ मुंबईत आहे, परंतु आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आणि कुठलाही मोठा मंत्री याच्या विरुद्ध येऊन बोलायला तयार नाहीये. अमित, आता आपण फक्त प्रेक्षकांना सांगूया 3:08 झालेले आहेत. याचा अर्थ कदाचित आता सुनावणीला सुरुवात झालेली असेल. अपडेट आपल्यापर्यंत अजून त्याच्याबद्दलचं आलेलं नाहीये, पण राज्याचे क्रीडा मंत्री असलेले ज्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते असा माणूस सापडत नाही आणि कुठे गेला म्हणून प्रश्न विचारला जातो. कसा विश्वास ठेवायचा? आपल्याला सापडले ना विलास. सर्वात पहिले ब्रेकिंग आपण दिली आहे. आपला रिपोर्टर आता लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहेत. आपण सांगितलं की ते लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत आणि आपण बातमी दिली की ते लीलावतीमध्ये आहे आणि ती बातमी देऊन आता साधारणतः 1 ते 1.5 तास झाला विलास, परंतु आतापर्यंत तिथे कुठल्याही प्रकारे पोलिसांची हालचाल झालेली नाही आहे किंवा लीलावती हॉस्पिटलमध्ये कुठलेही मुंबई पोलीस किंवा नाशिक पोलिसांचा कोणी प्रतिनिधी पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत नाहीये. म्हणजे एक प्रकारे तिथे नाशिकमध्ये कोर्टाची दिशाभूल करण्यात आली की त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत आणि ज्याला आपण म्हणतो ना की टाइम बाईंगचा गेम सुरू आहे की वेळ काही करून वेळ काढायचा. जोपर्यंत हायकोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत वेळ कसा आपल्याला हातात ठेवता येईल. प्रश्न हाच आहे विलास की आतापर्यंत माणिकराव कोकाटेंची आमदारकी का रद्द करण्यात आली नाही? जो नियम राहुल गांधीला लागू करण्यात आला होता, जो नियम आतापर्यंत आपण जयललिता यांच्यावर देखील लागू झालेला बघितला, तो नियम आज आणि आता माणिकराव कोकाटेंना का लागू झाला नाही? अगदी सर्वसामान्य एक अतिशय मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंवरची सुनावणी पुढे ढकललेली आहे. याचा अर्थ या क्षणाला तरी आता त्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा नाहीये. पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. याचा अर्थ वेळ काढणं जे सगळं सुरू होतं तो वेळ अजून वाढलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या. तातडीनं दिलासा द्यायला कुठलाही त्यांनी नकार दिलेला न्यायालयानं. त्यामुळे पुढच्या शुक्रवारपर्यंत टांगती तलवार असणार आहे. दिलासा नाहीये आणि कदाचित तोपर्यंत सुप्रीम कोर्टात पण जाऊ शकणार नाही. सुष्मिता बदाणे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुष्मिता, सुनावणी पुढे गेली याचा अर्थ काय? माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा नाही. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंदर्भात पुनर्विचार व्हावा, या शिक्षेबद्दल पुनर्विचार व्हावा याकरता मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलांनी हे मॅटर मेन्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. 3 वाजता माणिकराव कोकाटे यांचे वकील बेंच समोर पोहोचले. लड्डा यांच्या बेंच समोर त्यांनी ही केस मेन्शन करण्याबाबतची मागणी केलेली होती आणि आता अतिशय महत्वाचा निर्णय कोर्टाकडनं स्पष्ट होतोय. शुक्रवारी या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवाद ऐकला जाईल. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होईल आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याबाबत लोअर बेंचनं घेतलेला निर्णय कायम राहतो का? त्यांचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत लोअर बेंचकडे, परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांची अटक होते का किंवा या शिक्षेबद्दल पुनर्विचार केला जाऊ शकतो का?
याबाबतचा युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा टप्पा, अर्थात न्यायपालिकेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे न्याय मागण्याचा आणि त्याच पर्यायांचा वापर माणिकराव कोकाटे यांच्या मदतीनं केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शुक्रवारी कोर्टासमोर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होईल। सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी मुद्दे मांडले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक कोर्टानं जो निकाल दिलेला आहे तोच कायम राहणार का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। हायकोर्टामध्ये शुक्रवारी ज्या अर्थी हे प्रकरण युक्तिवादासाठी येणार आहे यावरती चर्चा होणार आहे। याच्यातनं आणखीन एक मार्ग आपल्याला माणिकराव कोकाटेंसाठी काही काळापुरता खुला झालेला दिसतोय। पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांचा राजीनामा घेतला जातो का? सुष्मिता मी तुला थोडंसं थांबवतोय आपल्याला अपडेट्स येत आहेत। नाशिक न्यायालयानं महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटेंना बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आणि 2 वर्षाची शिक्षा सुनावली। त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज जेव्हा सुनावणी झाली तेव्हा कोकाटेंसाठी वकील अनिकेत निकम हे हजर झाले। हे नवीन पुनरावलोकन आहे। सुनावणीपूर्वी सत्र न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर शिक्षेला स्थगिती दिली होती। त्यांना त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी सांभाळावी लागणार आहे। त्यांना 467 आणि काही कलमांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलंय अशा प्रकारची मांडणी अनिकेत निकम यांनी केलेली होती। त्यावर न्यायाधीश RN लड्डा म्हणाले सोमवारी, निकम म्हणाले सुट्टी जवळ येत आहे, शुक्रवारी यावर सुनावणी होऊ शकते का? शरद शिंदे पाटील यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील अनुकूल सेठ, सामाजिक कार्यकर्ते, त्यांना त्या सगळे जामीन पत्र जमा करावं लागला आणि त्यांना स्वतःला लिलावती दाखल व्हावं लागलेलं आहे। न्यायालयानं म्हणालं शुक्रवार खूप लहान प्रकरण गुंतलेलं आहे आणि त्यामुळे तातडीच्या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयानं आज तरी तिथं ऐकायला नकार दिला, पण शुक्रवारी याची सुनावणी होणार आहे।